कमी प्रवाशांमध्ये व्यवसाय परवडत नसल्याचं त्यांनी सांगितलं। कल्याण मुरबाड मार्गावरती काल झालेल्या अपघातामध्ये इको टॅक्सी आणि सिमेंट मिक्सर ट्रकमध्ये भीषण अपघात झालेला होता, ज्यामध्ये 11 जणांचा बळी गेलेला होता। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक काळी पिवळी जी टॅक्सी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो। आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आत्ताच या ठिकाणी एक काळी पिवळी टॅक्सी जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि जवळपास 11 प्रवासी घेऊन ती या ठिकाणी आलेली आहे। जवळ 10 प्रवासी आणि एक ड्रायव्हर असे सर्वजण यामध्ये असतात आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी तर हे सर्व प्रवासी जे आहेत ते त्यांचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी चालक जे आहेत ते या पद्धतीनं त्यांचा प्रवास जे आहे ते या ठिकाणी करता येते। विशेषतः या ठिकाणी प्रशासनाची कुठेतरी चूक या ठिकाणी दिसून येते, कारण प्रशासनाने यावर लक्ष देणं गरजेचं आहे। यामध्ये ओव्हरलोड होऊ नये। या गाडीमध्ये आपण जर पाहिले तर ही गाडी बघू शकतो ज्या गाडीचा काल अपघात झालेला होता त्याच पद्धतीची ही गाडी आहे। या बाजूला आपण जर पाहिलं तर दोन सीट बसवले जातात आणि या बाजूला आपण जर बघितलं तर चार सीट इथे आणि 4 सीट या बाजूला असे या ठिकाणी बसवले जातात आणि त्यामुळे एकंदरीत 10 प्रवासी आणि एक ड्रायव्हर असे 11 जण या ठिकाणी या गाडीमध्ये असतात। किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन नक्की जागा होणार आहे। अनिल वर्मा, ABP